नमस्कार मित्रांनो, अलीकडेच प्रसार माध्यमांमध्ये आपण HMPV व्हायरस इन्फेक्शनबद्दल ऐकलं असेल. नुकत्याच झालेल्या कोरोना महामारीमुळे HMPV व्हायरसच्या या बातम्यांमुळे लोकांमध्ये एक दहशत निर्माण झाली आहे. या व्हायरसबद्दलच आज आपण चर्चा करूया. मी डॉक्टर गुणवंत महाजन गेल्या 15 वर्षापासून कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन म्हणजे फुफ्फुस विकार तज्ज्ञ म्हणून श्री गणेश हॉस्पिटल जळगाव येथे प्रॅक्टिस करीत आहे. आता HMPV म्हणजे काय? ह्युमन मेटा निमो व्हायरस हा एक श्वासमार्गामार्फत पसरणारा सामान्य व्हायरसचा आजार आहे. सर्दी, खोकला, ताप असे फ्लू सारखे लक्षणे या व्हायरसमध्ये दिसतात. या व्हायरसचे इन्फेक्शन सर्वप्रथम 2001 साली नेदरलँडमध्ये डिटेक्ट झाले. त्यानंतर हा व्हायरस सर्व जगभर पसरला आणि 2016 साली झालेल्या एका अभ्यासानुसार लहान मुलांमध्ये होणाऱ्या सर्दी खोकल्याच्या इन्फेक्शनमध्ये साधारण 15 ते 20% रुग्णांसाठी हा व्हायरस कारणीभूत राहतो. तर हा सर्व जगभर पसरलेला एक श्वासमार्गाचा व्हायरस आहे. प्रश्न दुसरा, तर मग हा कोविड सारखाच आहे का? कोविड सारखेच महामारी याच्याने होऊ शकते का? कोविड सारखाच हा धोकादायक आहे का? तर उत्तर आहे नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कोविड हा जो व्हायरस होता हा नोवेल व्हायरस होता. नोवेल व्हायरस याचा अर्थ नवीन तयार झालेला व्हायरस होता आणि त्यामुळे मानवी शरीरामध्ये याची रोगप्रतिकारक शक्ती अजिबात नव्हती. या उलट ह्युमन मेटानिमो व्हायरस हा जो आहे हा अगोदरच जगभर पसरलेला व्हायरस आहे. याची इम्युनिटी लोकांमध्ये ऑलरेडी तयार झालेली असते. या व्हायरसचं सर्वप्रथम इन्फेक्शन साधारण 6 महिने ते वर्षभर या वयाच्या बाळामध्ये जास्त प्रमाणात दिसते आणि नंतर जेव्हा परत इन्फेक्शन होते तेव्हा ते इन्फेक्शन एकदम माइल्ड असते, कारण रोगप्रतिकारशक्ती ऑलरेडी तयार झालेली असते. आता हा व्हायरस ऑलरेडी जगभर पसरलेला असल्यामुळे या व्हायरसबद्दल इम्युनिटी मानवी शरीरात आधीपासूनच आहे. त्यामुळे हा व्हायरस फार सिरियस असं इन्फेक्शन नाही करू शकत. या आजाराची लक्षणे काय? तर सामान्य फ्लू सारखी याची लक्षणे येतात. सर्दी, खोकला, ताप, नाक बंद होणे, शिंका येणे असे या व्हायरसची सामान्य लक्षणे आहेत. काही पेशंटमध्ये जेव्हा हा जास्त प्रमाणात होतो तेव्हा जीव घाबरणे, दम लागणे अशा सारख्या लक्षणे यात जाणवू शकतात. मग कोणत्या रुग्णांमध्ये हा जास्त सिरियस होतो? तर अति लहान बाळे म्हणजे 5 वर्षाखालचे मुले किंवा अतिवृद्ध 65 वर्षावरचे लोक अशांमध्ये हा सिरियस इन्फेक्शन करू शकतो. तसेच ज्या पेशंटची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, जसे HIV पेशंट, ऑटोइम्युन डिसीज असलेले पेशंट किंवा ज्यांना रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे जसे स्टेरॉइडची औषधे चालू आहेत असे पेशंट, डायबिटीजचे रुग्ण अशांमध्ये, तसेच ज्यांना अगोदरच श्वासमार्गाचे आजार आहे जसं दमा, COPD असे आजार आहेत अशा रुग्णांमध्ये हा सिरियस इन्फेक्शन करू शकतो. मग याचं निदान कसं करायचं? सामान्यपणे या व्हायरसच्या लक्षणांनुसार की हा श्वासमार्गाचा आजार असल्यामुळे याचं निदान करण्यासाठी RT-PCR पॉलिमरेज चेन रिॲक्शन या टेस्टद्वारे याचं निदान करता येते. यासाठी घशातून थ्रोट स्वॅब म्हणजे घशातल्या सिक्रेशनचा एक नमुना घेतला जातो आणि त्याची टेस्ट करून या व्हायरसचं निदान करता येते. मग प्रत्येकच सर्दी खोकल्याच्या पेशंटमध्ये ही टेस्ट केली जाते का? तर नाही. सामान्य लक्षणे असल्यास बऱ्याच वेळा डॉक्टर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे लक्षणांनुसार ट्रीटमेंट देऊन पेशंट बरा होतो. तर त्यामुळे प्रत्येक पेशंटमध्ये या आजारांची टेस्ट केली जात नाही. बरं, हा आजार पसरतो कसा? तर हा श्वासामार्फत पसरणारा आजार असल्यामुळे सर्दी, शिंका, खोकणे याच्यामुळे हा व्हायरस हवेत पसरतो आणि जवळच्या उभ्या असलेल्या व्यक्तीमध्ये त्या व्हायरसचा शिरकाव होऊ शकतो. या व्यतिरिक्त जेव्हा एखादा व्यक्ती शिंकतो
तेव्हा त्या वस्तूंवर त्याचे सूक्ष्म ड्रॉपलेट्स पडतात आणि अशा वस्तूंना हात लागला आणि तेच हात आपण डोळ्याला वगैरे लावले तर तेव्हा या व्हायरसचा त्या व्यक्तीमध्ये प्रसार होऊ शकतो. मग काळजी काय घ्यायची? या व्हायरस जर इन्फेक्शन झालं तर काय करायचं? इन्फेक्शन झालं तर जर तुमचे सामान्य लक्षणं असले तर सिंपल औषधांनी, जसं ताप असल्यास तापाचे साधे औषधं, सर्दी खोकल्याचे औषधं, याच्याने हा घरच्या लेवलवरही बरा होऊ शकतो. जर तुम्हाला जास्त त्रास होत असल्यास किंवा जीव घाबरत असल्यास तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त सामान्य आजार असल्यास पूर्णपणे आराम करणं, पाणी भरपूर पिणं, सकस आहार घेणं हे महत्त्वाचं आहे. बरं, या आजाराचा प्रतिबंध कसा करावा? तर श्वास मार्गाच्या संबंधीच्या आरोग्याच्या चांगल्या सवयी आहेत, जसं खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जायचे झाल्यास मास्क लावून जावं, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल पकडावा आणि केव्हाही हात वारंवार स्वच्छ धुवावे, साबणाने धुवावे. हात धुतल्याशिवाय डोळ्यांना, नाकाला लावू नयेत. तसेच नेहमीसाठी सकस आहार घेणं आणि हायड्रेशन म्हणजे पाणी भरपूर पिणं हे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करतं. HMPV हा आजार तितका मोठ्या सिरियस प्रमाणात इन्फेक्शन नाही करू शकत, पण हा श्वासामार्फत पसरणारा आजार असल्यामुळे तो एकापासून दुसऱ्याला लवकर पसरू शकतो. म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्कचा वापर करा. या आजाराविषयी आणखी काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला आमच्या हॉस्पिटलला केव्हाही भेटू शकता. त्या व्यतिरिक्त फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या चॅनलवर आम्ही अवश्य नेहमीसाठी उपलब्ध आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. नमस्कार.